आता आपल्याला ह्या पोझिशनमधले आसनं अजून घ्यायचे आहेत। मर्कटासन हे आसन घ्यायचं आहे। गुडघे चिटकलेले आहेत। सावकाश दोन्ही गुडघे आपल्याला डावीकडे टेकवायचे आहे। छानपैकी गुडघे असे डावीकडे टेकवा। गुडघ्यावर गुडघा, मान विरुद्ध बाजूला। मर्कटासन हे गुडघे दुखीसाठी उपयोगी आहे आणि कंबर दुखीसाठी उपयोगी आहे। कमरेच्या ठिकाणी ताण येतात, त्या ताणाचा सुखद अनुभव घ्या, आनंद घ्या। सरळ आता दुसऱ्या बाजूने मान विरुद्ध दिशेला। स्थिरता, एक 10-10 सेकंद तरी स्थिर राहा या आसनामध्ये। हे फक्त 3 वेळेस आसन करा रिपीटमध्ये। मी फक्त एकदाच तुम्हाला सांगते, तुम्ही 3 वेळेस 10-10 सेकंद होल्ड करून करा। रिलॅक्स। आता या गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आसन। हे अंतर घेतलं, आता हे आसन असं करायचंय। टाचेजवळ आपला गुडघा टेकला पाहिजे, म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी ताण येतील आणि गुडघ्याचं आरोग्य निरोगी होईल। गुडघे दुखायचं, कंबर दुखायचं थांबेल। इथे पण स्थिरता घ्या। तुम्हाला जेवढ्या वेळ स्थिर राहता येईल तेवढं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा। हे मर्कटासन केलेलं आहे आपण छानपैकी। आता हे दुसऱ्या बाजूने, याच्यामध्ये मान, गुडघे जिकडे आहेत तिकडे मान ठेवली तरी चालते, नाही तर विरुद्ध बाजूला केली तरी चालते, पण गुडघ्याच्या ठिकाणी ताण येणं आवश्यक आहे। हे पण आसन तुम्हाला जेवढ्या वेळ झेपेल तेवढ्या वेळ करा, 3 वेळेस करा। छान, रिलॅक्स। पाय सरळ, पाय जागेवर। आता परत पाय सरळ घ्यायचे आहे। डावा पाय उचललाय आपण आणि डावा पाय फिरवतो आहे आपण फक्त। या पद्धतीनं हळूहळू फिरवायचं आहे। तुम्ही पेशंट आहात, हे नेहमी त्याची जाणीव ठेवायची आहे। आपल्या कमरेच्या ठिकाणी गॅप आलेला आहे, तुम्हाला सहन झालं तरच करायचं, नाहीतर थांबून जायचं आहे। कुठलंही आसन करताना किंवा हालचाली करताना जेवढं सहन होईल, जेवढं झेपेल तेवढंच करायचं आहे। छान, रिलॅक्स। आता आपण थांबूया। तुम्हाला जेवढं आज सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही करायला सुरुवात करा। नंतर जर थांबलं तुमचं तर पुढचं भागाचं मी सांगेल तुम्हाला। रिलॅक्स।